9 रात्री 9 दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध। आणि ज्यावेळेस राजसाहेबांनी मनसे स्थापन केली त्यावेळेस म्हटलं की चला की आपण पण मनस जाऊया। कधी कधी फक्त काहीतरी करायचं असतं पण होऊन जातो। मला मावशी म्हणायचं नाही का, तर मी त्या भाजीवाले तरी मला म्हटले ना, मावशी दे तुझी भाजी घे तर पैसे दे परत। असंच मला वाटतं की प्रत्येक पतसंस्थेने जर गरीब जनतेचे पैसे लाटले लुबाडले तर मला असं वाटतं की त्यांच्या संपदा सारखंच यांना सुद्धा जन्म ठेपवा। ताई, कोर्टात सुषमा अंधारे आल्या होत्या त्यावेळेस जे प्रकरण झालं हे सगळीकडे व्हायरल झालं, त्याविषयी तुम्हाला जर का आता चान्स भेटला तर तुम्ही तो किस्सा काय घालता, तुमचं मत काय होतं हे तुम्ही नागरिकांना सांगू शकता का? प्रत्येक स्त्रीनी त्या कर्मचाऱ्यांना जा विचारायचं का कचरा गाडी कधी चालू होणार आहे, नसन तर मला घेऊन जा हे बघते त्यांचा पेर। आयुक्तांनी एकदा नगर शहरात फेरफटका मारावा, फक्त महागड्या गाड्यात जाऊन बसायचं आणि पालिकेत जाऊन उतरायचं असं करू नका, नाही तर एक दिवस याचा इतका मोठा उद्रेक होईल की प्रत्येक स्त्री ही रस्त्यावर येईल। त्यावेळेस आयुक्तांनी स्वतःला जपून ठेवावं। नमस्कार, नगर संघर्ष न्यूज प्रस्तुत जागा स्त्री शक्तीचा या कार्यक्रमात आज आपल्या सोबत जोडल्या गेलेला आहे ऍडव्होकेट अनिता दिघे मॅडम। मॅडम तुमचं स्वागत आहे। नमस्ते मॅडम, आपल्या प्रेक्षकांना सर्वात पहिली तुमचा जीवन प्रवास कसा होता ते सांगा। अच्छा, मी ऍडव्होकेट अनिता दिघे प्रथमतः, आणि त्यानंतर राजकीय प्रवास माझा। मी 2006 ला मी ऍडव्होकेट झाले आणि त्यावेळेस विद्यार्थी असताना की जे आम्ही राजसाहेबांचे विचार बाळासाहेबांचे विचार ऐकायचो त्यावेळेस असं एक हिंदुत्व म्हणून माझ्यात कुटकुट भरलेलं। आणि ज्यावेळेस आम्हाला नकळत आम्हाला म्हणजे राजकारण तर कळत नव्हतं पण आवडायचं की म्हणजे कुठला तरी असा नेता असतो अभिनेता असतो की जो आवडतो आपल्याला, आणि त्यावेळेस मला राजसाहेब आवडायचे। आणि ज्यावेळेस राजसाहेबांनी मनसे स्थापन केली त्यावेळेस मग म्हटलं की चला की आपण पण मनस जाऊया असं, कारण नवीन पक्ष होता, नवीन मी होते त्यावेळेस आम्ही काय म्हणतात ना, एक तरुण, अगदी तरुण, पण आता पण तरुणच आहे मात्र झालेलं नाहीये। तर अगदीच तुम्ही नगर जिल्ह्यात फिरतात, मला थोडंसं क्वेश्चन विचारायचं होतं तुम्हाला। तुम्ही नगर जिल्ह्यात फिरत असताना तुम्ही मनसेच्या जिल्हाध्यक्ष देखील आहे महिला आघाडीच्या, तुम्हाला नगर जिल्ह्यात असं काही वाटतं का की महिलांविषयी तुम्हाला काही समस्या जाणवतात का? भरपूर, असं कुठं नाहीये की बाकीचं मला माहित नाही, ते बाकीचे जिल्हे मेट्रो मध्ये आहेत, पण नगर जिल्हा असा आहे की जो धड मोठी सिटी पण नाही आणि खेड पण नाही, पण आपल्या जिल्ह्यात खूप अशा महिला आहे की ज्यांना म्हणजे कायद्याचं तर नॉलेज नाहीच आहे आणि अत्याचार आपल्या जिल्ह्यात भरपूर आहे। प्रत्येक ठिकाणी गेल्यावर मला त्यांना असं म्हणजे हे करावं लागतं, ते मला विचारतात की ताई अशा गव्हर्नमेंटच्या काही योजना आहेत का आमच्यासाठी, किंवा आम्ही कायद्याचं कसं हे करू शकतो। म्हणजे भरपूर काही अशा समस्या आहे आपल्या जिल्ह्यात की जेणेकरून त्या पुढे येत नाही, कारण जर एखादी स्त्री खेड्यातनं याच्यातनं पुढे आली की तिला नाव ठेवल्या जातच, त्याच्यामुळं म्हणजे महिला या पुढे येतच नाही। हेच मला विचारायचं होतं अजून एक की ताई, राजकारणाशी जोडल्या जाणाऱ्या महिला आपल्याला खूप कमी दिसतात, राजकारणात येत नाही, अशा वेळेस तुम्ही महिलांना काय आव्हान करा? मी त्यांना हेच आवाहन करते की तुम्ही राजकारणात या, सर्वात जास्त महिलांनी राजकारणात आलं पाहिजे, कारण महिला अशी आहे की तुम्ही त्यांच्या कोणाच्याही घरातल्या चुलीपर्यंत जाऊ शकतो आणि तिथपर्यंत जर गेलं तर तुम्हाला इतरांच्या समस्या कळतील, त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त राजकारणात या। मी असं प्रत्येकीला सांगते की ज्यांनी राजकारण म्हणजे खूप काही वाईट नाही आहे, पण जर आपण चांगलं असेल तर निश्चितच राजकारण छान आहे। ताई, मध्यंतरी आपण जर का बघितलं तुम्ही खूप सुंदर असं काम केलं, भरपूर महिलांना तुम्ही मनसेत सामील करून घेतलं आपल्या नगर जिल्ह्यात, अशा वेळी तुम्ही बाकीच्या महिलांना
अजून महिलांना तुमच्या पक्षात आणण्यासाठी किंवा राजसाहेबांच्या प्रेरणा त्यांना सांगण्यासाठी असे काही उपक्रम वगैरे राबवतात का? आधी खूप राबवले, प्रचंड राबवले. म्हणजे हा नगर जिल्ह्यात मनसे हा 1 नंबरचा पक्ष झाला होता आणि खूप महिला म्हणजे मनसेत येत होत्या. पण कसं होतं, कालांतराने काय झालं की म्हणजे मनसेतच नाही बोलत मी, तर प्रत्येक पक्षामध्ये ही महिला थोडी 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 कमी होत गेली. आणि मनसे असा एक पक्ष आहे की त्याच्यावर गुन्हे दाखल होतातच, कारण आमचं असतं खळ आणि खाट्या. आणि त्यामुळं काय होतं की महिलांना परत जामीन द्या, कोर्टाच्या चक्रा मारा, याला थोड्या महिला घाबरतात. परत नवरे असतात त्यांचे, पक्षात गेली गुन्हे दाखल करून घेतले, ह्या पण काही गोष्टी असतात. असेच हो तिच्यावर गुन्हा दाखल झाला, पोलीस आला होता घरी, ह्या खूप काही अशा गोष्टी आहे की म्हणजे अशा वेळेस म्हणजे आता तुम्ही वावरतात वगैरे, तुमच्यावर देखील काही गुन्हे दाखल झाले असतील? भरपूर माझ्यावर प्रचंड गुन्हे आहेत. म्हणजे एकीकडे मी कोट घालून दुसऱ्या कोणाचं तरी वकीलपत्र घेते आणि दुसऱ्या कोर्टात लगेच मला कोट काढावं लागतं आणि आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहावं लागतं, असं माझं ते आहे. असं कोणता गुन्हा किंवा असे काही किस्से तुम्हाला राजकारणात असताना काही असे ऐकायला भेटले किंवा तुम्ही स्वतः त्याचा अनुभव घेतला, असे कोणते किस्से? भरपूर आहेत, भरपूर. एखादा किस्सा की जो म्हणजे तुमच्या लक्षात कायमच राहील? हा, एक किस्सा असा झाला होता की म्हणजे एक मी म्हणजे फायनान्सचं नाव नाही घेत, पण म्हणजे ते मॅनेजरचं होतं. आम्हाला त्याला फक्त काळं भासायचं होतं. एका महिलेने आमच्याकडे तक्रार केली होती की तो म्हणजे थोडस असं हे करतो म्हणून, तर त्यावेळेस फक्त काळं भासायचं होतं. पण काळं भासता भासता तो मला फक्त मावशी म्हटला. काय त्यावेळेस मी मावशी असेल का? नसेल ना. मग काय 3ऱ्या फ्लोअर खालून आम्ही पूर्ण झोपडी कॅन्टीन फिरवत त्याला तिथपर्यंत नेलं. हा, म्हणजे की कधी कधी फक्त काहीतरी करायचं असतं पण दुसराच होऊन जातो. त्याच्यानंतर सगळे इतकं हसलो आम्ही की काय करायचं होतं, आपल्याला फक्त त्याला काळं फासायचं होतं, पण त्याला साऱ्या म्हणजे रोडनी मिरवत नेलं आम्ही. म्हणजे इथून पुढे तुम्हाला मावशी म्हणायचं? अजिबात नाही, मला मावशी म्हणायचं नाही. का तर मी त्या भाजीवाले जरी मला म्हटले ना मावशी दे तुझी भाजी घे, चल पैसे दे परत. तुम्ही महिला नेतृत्व आहे तुमचं. अशा वेळेस तुम्हाला महिलांविषयी काय वाटतं की महिलांना भरपूर समस्या आहे, कुठं त्यांच्यावर अन्याय अत्याचार घडतोय, कुठं हुंडाबळीला त्या सामोरे जातात ते. अशा वेळेस तुम्ही महिलांना काय आवाहन कराल किंवा अशा समस्यात महिलांनी ते सिच्युएशन कशी डील केल्या पाहिजे? माझं एवढंच म्हणणं आहे की तुमच्यावर खरंच अन्याय होत असेल तर त्याला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे आणि तुम्ही निडर व्हा. तुम्ही निडर जर झाल्या तर निश्चितच त्या नराधमांना कुठेतरी शिक्षा बसू शकते किंवा त्याला सजा होऊ शकते. पण तुम्ही जर म्हणजे काय म्हणतात ना की लोक काय म्हणतील मला, हा मोठा इश्यू आहे. म्हणजे पूर्ण समाजात महिलांना खूप मोठा समस्या आहे की तो काय म्हणेल, हा काय म्हणेल, शेजारची काय म्हणेल, ही काय म्हणेल, हा कोण. मी जर निडर होऊन पोलीस स्टेशनला गेले किंवा माझ्यावर झालेल्या अन्यायापर्यंत मी वाचा फोडायला गेले तर तो काय म्हणेल, आणि ह्या खरंच म्हणजे खूप मोठी समस्या आहे. तर माझं एवढंच म्हणणं राहील की कुठल्याही महिलेला की खरंच अन्याय होत असेल तर वाचा निश्चित फोडा आणि तुम्हाला न्याय मिळेल. आणि तुमच्या बाजूनी जरी एखादी खरी स्त्री बाजूनी एक उभी राहिली तर ती 100च्या बरोबरीची असती. ताई, ह्याच्यावरूनच मला थोडंसं विचारायचं होतं. अनेक वेळा आपण ऐकतो की महिलाची शत्रू असते किंवा अनेक ठिकाणी असंही घडतं की एक महिलाच दुसऱ्या महिलेला न्याय मिळवून देण्याच्या ऐवजी तिच्या विरुद्ध उभा राहते. असे अनेक वेळा आपण पाहिले. आता किती वेळा तर बलात्कार होते आणि तो जो बलात्कार करणारा असतो त्याची आई असेल, बहीण असेल किंवा पत्नी असेल, ही त्याच्याकडून उभा राहते जेव्हा तिने त्याचा विरोध केला पाहिजे. अशा वेळेस तुम्हाला काय वाटतं? मी तेच म्हणते की ज्या वेळेस तुमचं कुठंतरी कोणी मुलगा असतो, भाऊ असतो किंवा कोणी असू द्या, त्यांनी जर असं कृत्य केलं तर निश्चितच त्याला तुम्ही पाठीशी न घालता त्याला तिथं धडा शिकवा. कारण तो नंतर अजून कोणत्या तरी मुलीचं बळी घेणार नाही किंवा तिला वासनेचा शिकार बनवणार नाही, असं मला वाटतं. ताई, तुम्ही मध्यंतरी एक पतसंस्था होती, संपदा पतसंस्था, त्या ह्याच्यात तुमचा देखील एक रोल होता.
तो मला वाटतं मी नागरिकांना सांगण्यापेक्षा तुम्ही ते अधिक सुंदरपणे त्यांना सांगू शकताल. त्याविषयी थोडस माहिती सांगताल का? निश्चितच संपदा पतसंस्था ही ज्ञानदेव वाफारेंची होती आणि एक काळ असा होता की चितई रोडला कुठलाही म्हणजे ठेवीदार म्हणा किंवा छोटे छोटे व्यापारी म्हणा किंवा फळवाले म्हणा भाजीवाले म्हणा हे कोणीही जरी असलं तरी तो संपदा पतसंस्थेत ठेवी ठेवायचा स्वतःच्या किंवा बचत करायचा. आणि त्यावेळेस आमच्या पण ठेवी तिथे होत्या आणि त्या ठेवी ठेवल्यानंतर या भामट्यानी अख्ख्या सगळ्या लोकांच्या ठेवी खाल्ल्या. तिथे डुप्लिकेट सोनं म्हणजे अगदी अक्षरशः कुठल्या तरी बाजारातनं त्यांनी बेंटेक्स सोनं आणून ठेवलं आणि सगळ्यांच्या ठेवी यांनी पनवेलच्या कुठल्या तरी डान्स बारवर उडवल्या आणि त्याच्या तिथून जो प्रवास सुरू झाला तर 14 वर्ष आम्ही तो लढा दिला. आणि त्या 14 वर्षामध्ये मी सर्व ठेवीदारांच्या वतीने वकील होते आणि त्यावेळेस ह्या सर्व संचालक मंडळाला ज्ञानदेव वाफारेपासून तर जेवढे होते संचालक त्या सर्व संचालकांना म्हणजे काय म्हणतात जन्मठेप लागली. आणि त्या जन्मठेप लागल्यानंतर सर्व आम्ही ठेवीदार सुखावलो. आणि असंच मला वाटतं की प्रत्येक पतसंस्थेने जर गरीब जनतेचे पैसे लाटले लुबाडले तर मला असं वाटतं की त्यांच्या संपदा सारखंच यांना सुद्धा जन्मठेप व्हावी. कारण हा लढा खूप सोपा नव्हता. कारण जे हे संचालक होते ते एकदम पैशाने खूप म्हणजे धनदांडगे होते आणि तसं पाहिलं तर आमच्यासारखे खूप किरकोळ होते. काही तर असे होते की ज्यांना पैसाच मिळाला नाही, ज्यांनी त्यांच्या आयुष्याची पुंजी संपदामध्ये लावली आणि म्हणजे काय म्हणतात ना त्याला की पेन्शन म्हणा किंवा त्यांना जे रिटायरमेंट नंतरचा जो पैसा मिळाला प्रत्येकाने त्याच्यात लावला. आणि त्या लोकांना काही लोकांना पैसा करून बरेच जण मृत्यू पावले. काहींना म्हणजे औषध म्हणजे काय म्हणतात ना दवाखान्यासाठी सुद्धा 1 रुपया सुद्धा म्हणजे त्यांच्याकडे नव्हता. म्हणजे इतका तळतळाट ह्या लोकांनी घेतला. अक्षरशः काही पैसे करून म्हणजे मृत्यू झाले पण पैसा भेटला नाही, मिळालाच नाही. हक्काचा पैसा आणि कष्टाचा पैसा होता. पण आमच्या लढ्याला यश आलं आणि त्यांना म्हणजे जन्मठेपेची शिक्षा मिळाली. खूप सुंदर असं कार्य केलं तुम्ही. खरंच ज्यांची हे करत असताना ज्यांच्यावर अन्याय झाला ते झाला त्यांना नक्कीच तुमच्या माध्यमातून कवायना त्यांच्या आत्म्याला वर कवायना जाऊन शांती भेटलीच असेल नक्की. आणि जे इथं आहे त्यांना नक्कीच थोडंफार समाधान वाटलं असेल. त्याच्यानंतर बरेचसे पतसंस्थेचे जे ठेवीदार होते खूप म्हणजे फार मला म्हणजे महाराष्ट्रातनं मला म्हणजे कॉल यायचे की आमच्या इथं असं झालं, आमच्या इथली पतसंस्था. पण शक्य नाही की मी नगर जिल्हा सोडून त्यांच्या जिल्ह्यात लढायचं असं. मग मी त्यांना बरेच गाईडलाईन कोणाला चार्जशीटच्या कॉप्या वगैरे काढून दिल्या. खूप सुंदर कार्य. आणि तो पहिला ऐतिहासिक तो निकाल होता पूर्ण महाराष्ट्रातला ऐतिहासिक निकाल की म्हणजे पतसंस्थेला जन्मठेप लागू शकते संचालकांना. खरंच खूप सुंदर असं कार्य केलं तुम्ही. पण ताई हे कार्य ते सगळं ठीक आहे पण काही वेळेस ना असं होतं की तुमच्यावर देखील काही आरोप लागतात परंतु तुम्हाला तुमचं मत मांडायची संधी मिळत नाही कधी कधी. हे मी स्वतः पाहिजे. ताई एक किस्सा असाच घडला होता परंतु तुमचं मत हे जनतेला कळालंच नाही शेवटपर्यंत की ते का घडलं किंवा काय झालं होतं ते प्रकरण. ताई कोर्टात सुषमा अंधारे आल्या होत्या त्यावेळेस जे प्रकरण झालं हे सगळीकडे व्हायरल झालं. त्याचे पडसाद हे नगर जिल्ह्यात देखील उमटले होते. तो व्हिडिओ व्हायरल झाला परंतु तुमचं मत हे नागरिकांपर्यंत पोहोचलं नाही. त्याविषयी तुम्हाला जर का आता चान्स भेटला तर तुम्ही तो किस्सा काय घालता, तुमचं मत काय होतं हे तुम्ही नागरिकांना सांगू शकतात का? आता सध्या राजसाहेब उद्धव साहेब एकत्र येण्याचे चान्सेस आहे मॅडम. माझ्यामुळे युती होणार नाही. राहू द्या तो गुलदस्त्यात राहू द्या. तुम्ही अगदीच म्हणजे वरच्या लेवलचं आहे मॅडम ते. पण नगर जिल्ह्यात झाला होता तो. पण आता त्या आमच्या म्हणजे वरिष्ठ नाही म्हणता येणार मित्र पक्ष. त्याच्यामुळे सांगते मी हा विषय इथे स्टॉप करा. जो युती नाही झाली तर मग मी निश्चितच परत एकदा मुलाखतीला येईल. नक्की. आता इलेक्शन लागतील महानगरपालिका, अशा वेळेस तुमच्या पक्षाचं धोरण काय असणार आहे थोडस सांगू शकतात का?
आमचं कसं आहे की महानगरपालिका लागल्यानंतर आम्ही प्रत्येक वॉर्डमध्ये आम्ही उमेदवार उभे करणार आहोत आणि बरेचसे असे चांगले चांगले लोक आहेत की जे आमच्या पक्षात आता यायला तयार आहेत आणि तिकीट सुद्धा मागायला तयार आहेत. पण सर्वस्वी निर्णय हा राजसाहेबांचा राहणार आहे. पण निश्चितच मला असं वाटतं की तुम्ही प्रत्येक म्हणजे पक्षाच्या लोकांना निवडून दिलं, त्यांचे काम बघितले आणि आज मला वाटतं की नगरकर हैराण झालेला आहे रस्त्याने, बरोबर. पण मला असं वाटतं एकदा तरी तुम्ही मनसेला चान्स द्यावा आणि आमचं कामकाज जे आहे तर जर 5 वर्षात तुम्ही पाहिलं तर निश्चितच मला असं वाटतं की प्रत्येक नागरिक हा मनसेवर विश्वास ठेवेल. तर तुम्ही आता रस्त्याचा विषय काढला, रस्त्याची समस्या आहेच नगरमध्ये, ती भरपूर काळापासून चालू आहे. परंतु आत्ताची समस्या आहे कंटिन्यू, ती म्हणजे कचऱ्याची. महानगरपालिकेच्या गाड्या 7-7, 8-8, 10-10 दिवस कधी कधी येत नाही. अशा वेळेस नागरिक घरातही कचरा ठेवू शकत नाही आणि बाहेर टाकलं तर तिकडून ओरडतात की रस्त्यावर कचरा टाकू नको. अशा वेळेस नागरिकांनी काय करायचं? बरोबर. याविषयी तुम्ही तुमच्या पक्षाच्या वतीने किंवा तुम्ही वैयक्तिक किंवा काही असं केलंय का तुम्ही की नागरिकांचा हा प्रश्न सॉल्व्ह व्हावा? म्हणजे आता बघितलं तर म्हणजे पूर्ण शहरात हा कचऱ्याने म्हणजे दुर्गंधीने सगळे रस्ते किंवा तुम्ही कोपरे कापरे बघितले किंवा कुठला चौक बघितला तर तुम्हाला सगळीकडे घाण दिसेल. कारण लोक घरात नाही ठेवत पण बाहेरचा परिसर सुद्धा घाण करतातच. पण मला असं वाटतं की तुम्ही किती शोषिक आहात. तुम्ही प्रत्येकाने जा विचारायला पाहिजे त्या पालिकेत जाऊन आयुक्तांना की जर मी टॅक्स भरत असेल तर माझा हक्क आहे की मला महानगरपालिकेने तेवढी सुविधा द्यावी. पण आज तसं होत नाही. प्रत्येकाचं कुठं ना कुठं तो आमदार ओळखीचा, तो खासदार ओळखीचा, तो नगरसेवक ओळखीचा, त्यामुळे कोणी तक्रार करायला घाबरतात किंवा तक्रारच करत नाही. मी माझा कचरा जाऊन कुठेतरी रोडवर टाकते, म्हणजे मी माझं घर स्वच्छ ठेवते, पण राष्ट्राची जी संपत्ती आहे ती घाण करते. पण त्या लोकांना हे कळत नाही की हे घाण केलेलं आहे तो आपलाच पैसा टॅक्स मधून परत ती स्वच्छता करायला जातो. तर मला असं म्हणायचंय की प्रत्येक नागरिकाने महानगरपालिकेला जा विचारा ही कचरा गाडी का येत नाही. ह्याविषयी एक कचरा गाडी न आल्याने नागरिकांनी जेव्हा विचारतात प्रश्न, अशा वेळी आता मी जरी क्वेश्चन विचारला तरी याच्याविषयी माझ्यावर सुद्धा आरोप लावले जाईल. परंतु जेव्हा कर्मचारी जे असतात महानगरपालिकेच्या प्रश्न विचारला नागरिकांनी, अशा वेळेस कधी कधी कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना उलटे उत्तर मिळतात. त्यावेळेस माझ्यासारखी मी काय केलं माहिती, ही हात त्याचा गाल सापकन द्यायची. असं केलं तर तिकडूनही कर्मचाऱ्यांचे आंदोलन निघतात. काही आंदोलन निघत नाही, काहीही आंदोलन आहे. उठसूट आंदोलन करायचं हे काय आम्ही घाण सहन करायची का? प्रत्येक स्त्रीनी त्या कर्मचाऱ्यांना जा विचारायचं का कचरा गाडी कधी चालू होणार आहे. नसन तर मला घेऊन जा, मग मी बघते त्यांचा बेत. तर अशा वेळेस आयुक्तांनी आता मध्यंतरीच स्वच्छता अभियान मोहीम राबवली. स्वच्छता मोहीम एकीकडे राबवतात, दुसरीकडे कचरा आहे. अशा तुम्ही आयुक्तांना देखील काय सांगता? आयुक्तांनी एकदा नगर शहरात फेरफटका मारावा. फक्त महागड्या गाड्यात जाऊन बसायचं आणि पालिकेत जाऊन उतरायचं असं करू नका. नाही तर एक दिवस याचा इतका मोठा उद्रेक होईल की प्रत्येक स्त्री ही रस्त्यावर येईल. त्यावेळेस आयुक्तांनी स्वतःला जपून ठेवावं. ताई, आता आपण थोडस महाराष्ट्राच्या राजकारणाकडे बघू. सध्या राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांची युती होण्याची शक्यता तुम्ही स्वतः सांगितली. अशा वेळेस त्याचा फायदा नगर जिल्ह्यात तुम्हाला येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत होईल का असं तुम्हाला वाटतं का? निश्चितच जी म्हणतात एकाची ताकद आणि दोघांची ताकद, 1 आणि 2, 1 आणि 1 2 नाही होत तर 1 आणि 1 11 होऊ शकतात. अशा वेळेस तुम्हाला मदत नक्कीच. पण कुठं ना कुठं जागा कमी होणार नाही का? तो हाय लेवलचा प्रश्न आहे. ते राजसाहेब आणि उद्धव साहेब घेतील काय आहे तिकडून फॉर्म्युले करतात. इच्छुक असाल ना तुम्ही देखील, इच्छुक असाल, नगर जिल्ह्यात अनेक जण इच्छुक असाल, अशा वेळेस जे उमेदवारची इच्छुक आहे त्यांना सुद्धा प्रश्न पडणार असेल की युती झाली तर कदाचित आपल्या जागा कमी होतील. नाही, पण मला असं वाटतं की जिथे खरं स्ट्रॉंग उमेदवार आहे तर तिथे म्हणजे प्रत्येकाने थोडस हे करायला पाहिजे की आपण जर इथं कमकुवत आहोत तर निश्चितच येणारा जो उमेदवार जो स्ट्रॉंग असेल तर ते फायदा हा पक्षालाच होणार आहे, तो फायदा आम्हालाच होणार आहे. असं प्रत्येकाने हे करायला पाहिजे. मी इच्छुक आहे पण माझं वार्डात काय काम आहे काय नाही, मी किती वार्डात काम करू शकते हे पण बघितलं पाहिजे स्वतः.
ताई, येणाऱ्या निवडणुकीसाठी तुम्ही इच्छुक आहात का? जर का चान्स मिळाला तुम्हाला तर तुम्हाला इच्छा आहे का? मला तर खरं पाहिलं तर मला आमदारकीच लढायची होती. मी आमदारकीचा इंटरव्ह्यू दिला होता राजसाहेबांना, पण काय वरच्या लेवलला असेल, तिकीट नाही मिळालं. परंतु आता जर का नगरसेवक पदासाठी कळेल ना, जर का निघाली तर तुम्हाला इच्छा आहे का? तसं मला इच्छापेक्षा काय होतं की जर समजा मी स्वतः उभी राहिली तर मी माझा वार्डच बघू शकते. पण मी जर मनसेची जिल्हाध्यक्ष आहे तर मला जेवढेही वार्ड आहेत तर त्या वार्डात जाऊन प्रत्येक उमेदवाराच्या प्रचारासाठी जाणं गरजेचं आहे. कारण तिथं कोणीतरी माझ्या ओळखीचे असू शकतात, 10 लोक, 10तले 5 तरी मला मतं देऊ शकतात. म्हणून मग मी असं ठरवते की बाबा आपण स्वतःच्या वार्डात लढण्यापेक्षा आपण प्रत्येकाच्या वार्डात जाऊन त्यांना मदत करू शकतो, असं मला वाटतं. ताई, प्रत्येक पक्षाकडून सध्या एक चालू आहे, महिलांवर जास्त जोर दिला जातोय की महिला सशक्तीकरण असेल किंवा महिलांना आर्थिक सहाय्य असेल, असं चालू आहे. अशा वेळेस तुमच्या पक्षाकडून देखील असे काही उपक्रम राबवण्यात आले का की महिलांच्या सशक्तीकरणासाठी? मी तर म्हणते की महिला सशिक्षित म्हणजे सशक्तीकरण पेक्षा, आर्थिक हे करण्यापेक्षा तिला स्वतःला म्हणजे काली, दुर्गा, जगदंबा काय असेल तिने स्वतः बनावं. दुसऱ्यांच्या कुबड्या घेऊन हे करण्यात अर्थ नाहीये. फक्त हे राजकीय लोक तुम्हाला 15 दिवस आमिष देतील, आमदारकी आली की ते, आणि 5 वर्ष तुमचा वापर करून घेतील. तुम्हाला तोंड राहत नाही म्हणायला की वार्डातलं काम कर म्हणून. ज्यावेळेस तुम्ही स्वतः कणखर असाल तर निश्चितच नगरसेवकाला सुद्धा तिथं काम करावं लागतं. 100%. ताई, मला आता आपला इंटरव्ह्यू तर खूप सुंदर झालेला आहे, बोल्ड झालेला आहे आपल्याला, पण आता मी थोडस तुम्हाला पर्सनली विचारते, कारण प्रत्येक स्त्री ही कधी समाजासाठी जगते, कधी कुटुंबासाठी जगते, पण ती स्वतःसाठी जास्त करून जगत नाही, किंवा तिचं काय आवड आहे किंवा तिचं काय तिला आवडतं हे कोणालाच नाही, शक्यतो घरातल्यांना सुद्धा माहिती नसतं की त्या स्त्रीला काय आवडतं. अशा वेळेस मी तुमच्या मन जाणून घेते की तुम्हाला जर काही सगळ्यातून विरंगुळा मिळाला, समाजासाठी किंवा कुटुंबासाठी नाही, स्वतःसाठी जर का टाइम मिळाला, तर तुमचा छंद किंवा असं काही आहे का? आहे ना. मला तसं पाहिलं तर मला छान राहायलाही खूप आवडतं. दुसरी गोष्ट, मला डान्स खूप आवडतो, प्रचंड आवडतो डान्स. माझं स्वतःच जेव्हा मला स्वतः वेळ असते तर मी आपलं स्वतःच नाचून घेते घरातून. मला तो आवडतो, माझा छंद मी जोपासते. मला स्वतःला माझ्यात किती म्हणजे इम्प्रुव्हमेंट करायचं किंवा माझ्यात काय आहे कला, हे मला आवडतं. मला नाटक आवडतं, मला म्हणजे स्टेज डेअरिंग तर मला खूप आहे, पण माझ्या कोर्टात सुद्धा पथनाट्य की जी कायद्याचं म्हणजे कायद्यावर असतं, जो पथनाट्य कायद्यातनं तुम्हाला जनजागृती आमच्या कोर्टात होती, तर त्या प्रत्येक पथनाट्यात मी मेन रोल असतो माझा. मग इतकं सुद्धा तुमचं म्हणजे तुम्हाला नाटक असेल किंवा डान्स असेल हे सगळं आवडायचं, मग तुम्ही राजकीय क्षेत्रात कसं काय झाल्या? ते तसं पाहिलं तर मला माझ्या आजोबांकडनं म्हणजे आईच्या वडिलां वारसा आहे मला, कारण माझे आजोबा, माझे मामा सगळे पॉलिटिक मध्ये आहेत, त्याच्यामुळे बहुतेक त्यांचे गुण माझ्या तिकडे उतरले असेल बहुतेक. ते योगानेच नेतृत्व आलं असं, त्याच्यामुळे चर्चा झाली. आता आपण थोडस, तुम्ही तरुण पिढीला काय सांगता, येणारी तरुण पिढी? माझं हेच म्हणणं आहे की तरुण मुलांनो, मुलींनो, तुम्ही राजकारणात या, पण कुठल्या आमिषाला बळी पडू नका. कुठल्या तरी नेत्याच्या म्हणजे दादा, मामा, काका असं करण्यापेक्षा स्वतःचे मत काय आहे ते मांडत राहा तुम्ही, तर मला असं वाटतं की चांगला सुंदर महाराष्ट्र घडू शकतो. युवा नेतृत्व आलं पाहिजे म्हणजे राजकारणात. आणि काय होतं की तुम्ही युवा येताना तुम्ही जे अनुभवी लोक आहेत त्यांचं सुद्धा मार्गदर्शन घेतलं पाहिजे, तर तुम्ही एक उत्तम म्हणजे काय म्हणता राजनेता होऊ शकता असं. किंवा एखादी म्हणजे मुलगी सुद्धा चांगलं तिचं कर्तृत्व, तिचं वक्तृत्व जर छान असेल तर निश्चितच ती महाराष्ट्राला एक प्रकारची किंवा महिलांना दिशा देऊ शकते. तर खूप सुंदर असा इंटरव्ह्यू झाला आपला. आता मी यात राजकीय प्रश्न विचारले, पण भरपूर विचारले नाहीये, कारण आपण निवडणुकांसाठी प्रेक्षकांनाही सांगते की आपण जेव्हा इलेक्शन लढणार तेव्हा अजून एक कार्यक्रम घेऊन येणार आहे, ज्यात फक्त नगरसेवक असतील किंवा नेते असतील यांचे इंटरव्ह्यू होणार आहे. म्हणून मी आता राजकीय प्रश्न तुम्हाला नाही विचारता आता बरोबर आहे, पण आपल्याला म्हणतात ना थोडी वेळाची बंधन, आपण इथेच चर्चा थांबवणार आहोत.
आणि भेटूया उद्या एका नवदुर्गेसोबत तिचा अनुभव यो जाणून घेण्यासाठी. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.